वाहन विमा नूतनीकरणाच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। महापे येथील कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आलंय। नवी मुंबईत वाहन विमा नूतनीकरणाच्या आमिषाने फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले। गुन्हे शाखा आणि सायबर सेलने महापे येथील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकलाय। प्रसाद तोडणकर, फैयज नासिर आणि वैभव इंगळे यांना अटक करण्यात आली। एनसीआरपी पोर्टलवरील 145 तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। काल संध्याकाळी 4 वाजे दरम्यान महाराष्ट्र सायबरकडून प्रगती नावाचं जे अभियान चालू जात आहे त्याच्या अनुषंगाने काही हॉटस्पॉट मोबाईल नंबर्स आणि त्याचे काही लोकेशन्स आमचे सायबर पोलीस स्टेशनला प्राप्त होते। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे पीआय श्री पाटील आणि श्री जाधव यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं आणि त्या वर्कआउटमध्ये असं निष्पन्न झालं की काही ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील महापी या ठिकाणी 3 नंबर्स इंटरकनेक्टेड आहे आणि त्यांचे कॉलिंग होतं आहे। त्याचं टेक्निकल ॲनालिसिस त्यांनी केलं। त्या ॲनालिसिसमधून आणि गोपनीय माहितीच्या द्वारे त्यांना एका ठिकाणी कॉल सेंटर असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने काल तिथं त्यांनी रेड केली। त्या रेडमध्ये असं निष्पन्न झालं की व्हेकल इन्शुरन्सच्या नावाखाली फेक कॉल सेंटर चालवलं जायचं आणि त्या अनुषंगाने लोकांना फसवलं जायचं। अजून माहिती घेतली असता त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की ही जी लोकं होती ती लोकं समोरील व्यक्तीला कस्टमर्सला डाटा त्यांच्याकडे प्राप्त होता आणि त्या अनुषंगाने कॉल करून सदर इन्शुरन्स क्लेम हा कमी किमतीमध्ये इन्शुरन्स जो आहे तो प्रीमियम जो आहे तो कमी किमतीत आम्ही आपल्याला देऊ अशी ते त्यांना भूलथापा देत होते आणि त्याच्या अनुषंगाने सदर कस्टमर हा त्यांच्याकडे इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरत होता। या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।